केला का म्यूट सगळ्यांनी? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. चला इथे होतो आपण. 20 नंबरचा प्रश्न सोडवा. वीस नंबरचा सोडवा. याच्या पुढची 256च्या पुढची चौथी वर्ग संख्या कोणती? जान्हवीचं बरोबर आहे. तुमचे ऑप्शन हे इथे ठेवतो जरा, हे चॅट बॉक्स. जान्हवी बरोबर, सार्थक चूक, अरफान चूक, मंथन दुआ बरोबर, इशू बरोबर, कार्तिकी बरोबर आहे, फरहान बरोबर, आदी चूक, अजय बरोबर, भक्ती चूक, संस्कार चूक, प्रचिती बरोबर. 256च्या पुढची म्हटलेले चौथी वर्गसंख्या कोणती? तुमची वर्गसंख्या पाठ आहे सगळ्यांच्या? यस सर. हो सर. 254च्या पुढची पहिली कोणती आहे? 289. 289. 89. एक मिनिट, पेनची साईज मी कमी करतो. दिले का नाही? 289. 289. 364. हा 324. 324. त्याच्यानंतर 361. 361 आणि 400. तर किती उत्तर यायला पाहिजे होतं? 400 आन्सर यायला पाहिजे होतं. किती आन्सर यायला पाहिजे होतं? 400. ठीक आहे. तर 4 नंबरचा ऑप्शन ज्या मुलांनी सेंड केला त्या सर्वांचं बरोबर. चला पुढे जाऊया. एक्कावन्न या संख्येशी सहमूळ असणारी संख्या पुढीलपैकी कोणती? सहमूळ संख्या 51शी सहमूळ पाहिजे. ओके, 51शी सहमूळ पाहिजे. चला सेंड करा आन्सर मला. स्वरा बरोबर, जान्हवी बरोबर, फरहान बरोबर, ज्ञानदा बरोबर आहे, अजय पण बरोबर आहे, कार्तिक बरोबर आहे, भक्ती बरोबर आहे, अरुण नाही आहे, विशू बरोबर, विराज बरोबर, मंथन बरोबर आहे, अर्पण बरोबर आहे, प्रचिती बरोबर आहे, सार्थक बरोबर आहे. चला बघ आता 51 हे 5 आणि 1 6 येतात. यांची बेरीज किती? 6. 51 म्हटल्यावर 6 येते. याची पण 6 येते, म्हणजे 3च्या पाड्यात आहे. 7 आणि 2 9. याची पण 3च्या पाड्यात आहे. आणि 17 त्रिक 51 हा टेबलमध्ये आहे. हा टेबलमध्ये आहे. 61 ही मूळ संख्या असल्यामुळं हा ऑप्शन येणार आहे, कारण 61च्या पाड्यात 51 किंवा नाही, त्याच्यामुळं तुमचं उत्तर ऑप्शन 2 येणार आहे. ओके, काय अडचण आहे कोणाला? नाही.
22 नंबर सॉल्व करा. 18, 36, 75, 16, 100, 55, 66, 15 या संख्याच्या यादीत वर्ग संख्या ह्या त्रिकोणी संख्येपेक्षा कितीने जास्त अगर कमी आहे. वर्ग संख्या ह्या पहिल्यांदा वर्ग म्हटल्या त्रिकोणी संख्येपेक्षा, मग त्याच्यामुळे तुम्ही वर्ग संख्या आधी इकडे लिहायच्या आणि त्रिकोणी संख्या नंतर लिहायच्या आणि कोण जास्त ते बघायचं. कितीने जास्त अगर कमी आहेत. मला उत्तर काढावं लागेल. बघूया आता. बऱ्याच जणांनी ऑप्शन 3 सोडले, 4, 2, 3, 2. तर आरोहीचं आहे. तुम्हाला चार्ट दिसतात का? तुमच्या उत्तराचे चार्ट दिसतात आहेत का? अरे मी काय बोलतोय, तुम्ही पाठवलेली उत्तरं दिसतात का सगळ्यांना का नाही दिसत? नाही दिसत. ओके, छान. मग खूप छान. चला आपण वर्ग संख्या किती, कारण त्यांनी अगोदर म्हटलं या संख्याच्या यादीत वर्ग संख्या किती, असा हा प्रश्न असेल तर अगोदर वर्ग संख्या काउंट करायच्या. आपण वर्ग संख्या काउंट करूया. चला मी ब्ल्यू पेननी वर्ग संख्या काउंट करतोय. येणच रिस्पॉन्स देणे. वर्ग संख्या काउंट करतोय मी. 1, 2, 3, 3च वर्ग संख्या बरोबर. आता त्रिकोणी संख्या किती आहेत बघूया. त्रिकोणी संख्या आपण काय करू, त्रिकोणी संख्या कोणती आहेत? 18 नाहीये, 36 आहे, 75 नाही, 16 नाही, 100 नाही, 55 आहे, 66 आहे आणि 15 पण आहे. 1, 2, 3, 4. तर वर्ग संख्या ह्या काय आहेत? 1 ने कमी आहेत. वर्ग संख्या 1 ने जास्त आहे का? नाही. वर्ग व त्रिकोणी संख्या समान आहेत का? नाही. त्रिकोणी संख्या वर्ग संख्येपेक्षा 1 ने जास्त आहे. ऑप्शन 3 ज्यांनी दिलं त्याचं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन 3 कोणी सेंड केलं त्याचे आन्सर करेक्ट आहे. ऑप्शन 3 वाले सगळे बरोबर. पॅड चेंज करतो, बस त्रास करतो हे पॅड. दोन अंकी एकूण वर्ग संख्या किती आहे? तुम्हाला 2 अंकीच विचारले. 2 अंकी एकूण वर्ग संख्या तुमचा पाठ आहे सगळ्यांचा. 2 अंकी. शब्बास शब्बास. प्रचितीचं बरोबर आहे, सार्थकचं बरोबर आहे. प्रचिती बरोबर, सार्थक बरोबर, विराज बरोबर, ईशू बरोबर आहे, दुर्वा भक्तीचं बरोबर आहे, दुर्वाचं बरोबर आहे, ज्ञानदा बरोबर आहे, अजय जान्हवीचं बरोबर आहे, आनंदी बरोबर आहे, फरान बरोबर आहे. आधी चुकलेली बघा, आधी कार्तिकी बरोबर आहे. 2 अंकी विचारले. अरू चूक आहे. श्लोक बरोबर, संस्कार बरोबर. चला मी सांगतो आता. देशमुख चूक, आरोही चूक. 2 अंकी विचारले तुम्हाला. बघा 2 अंकी एकूण वर्ग संख्या किती आहे?
तर 2 अंकी बघा तुम्हाला माहिती आहे 9चा वर्ग किती 81. 9 पर्यंत 81 का नाही. 9चा स्क्वेअर किती 81. जे 9 संख्या झाल्या असत्या, परंतु 1, 4 आणि 9 तीन संख्या ज्या आहेत त्या काय आहेत, एक अंकी आहेत. म्हणजे 9 मधून जर 3 वजा केलं तर तुमच्या टोटल 6 संख्या ह्या एकूण वर्ग संख्या आहेत. टोटल किती, 6 संख्या वर्ग संख्या आहेत. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे ऑप्शन 4. काय अडचण आहे का कोणाला? ऑप्शन 4 उत्तर येणार आहे. हो सर. चला इथेच प्रश्न मी विचारतो तुम्हाला. 3 अंकी वर्ग संख्या किती आहेत? 3 अंकी एकूण वर्ग संख्या किती? आता तुम्हाला मला सेंड करावं लागेल, यातलं उत्तर असणार नाहीये. 3 अंकी एकूण वर्ग संख्या किती आहेत? 31चा वर्ग, बघूया. एकतीसचा स्क्वेअर असतो तो 961 असतो बाळांनो. ठीक आहे. 32चा वर्ग जो असतो तो 1024 असतो. म्हणजे हा 4 अंकी झाला 32. तुम्हाला 31चा पाठ नाही फक्त, म्हणून मी 31चा सांगून ठेवला. आता बघा तुमचे उत्तर आता मी चेक करतो. आपले 31 पर्यंत 3 अंकी होते की नाही? 31 पर्यंत 3 अंकी. यस सर. परंतु 9 जो आहे 9चा स्क्वेअर 81 आहे. म्हणजे हे 2 अंकी आणि 1 अंकी आहे इथपर्यंत. म्हणून यातून आपण काय वजा करायचं, 9 वजा करायचं. 31 मधून 9 वजा केले तर किती येणार आहे तुमचं? 22 संख्या ज्या आहेत त्या 3 अंकी एकूण वर्ग संख्या आहेत. तर किती जणांबरोबर आहे? प्रचितीचं बरोबर दिसते मला, स्वराली चूक आहे, शर्वरी चूक आहे, प्रचिती बरोबर आहे, संस्कार चूक आहे, अजय इंगळे चूक आहे, प्रचिती बरोबर आणि विराज एक बरोबर दिसते. वर कोणाची गेली असतील तर माहित नाही. आता स्वरा आणि दुर्वाचं पण बरोबर दिसतंय, देशमुखचं पण, ज्ञानदा पण बरोबर दिसते. देशमुख सिद्धेश चुकलेले. ऑप्शन 3 ऑप्शन नाही बाळा, मी आता इथं प्रश्न चेंज केला तर बाळ. समृद्धी. चला 24 नंबर सोडा. एका शाळेतील 324 मुलांच्या रांगा तयार केल्या, तर रांगा तयार करताना रांगाची संख्या रांगेतील विद्यार्थ्यांच्या संख्येइतकी होती, तर रांगाची संख्या किती असावी? रांगेतील संख्या विद्यार्थ्यांच्या संख्ये एवढी होती, तर रांगेतील संख्या किती असावी? शब्बास. बघूया कोणाकोणाच बरोबर आहे. कार्तिकी बरोबर आहे, स्वराली चूक, आनंदी बरोबर आहे, आरू चूक, स्वरा चूक, श्लोक बरोबर आहे, अजय बरोबर आहे, दुर्वा पण बरोबर आहे. तुमचे वर्ग पाठ आहेत ना बाळा, वर्ग आहेत ते. इशू बरोबर, संस्कार चूक, सार्थक बरोबर, जान्हवी बरोबर, फरहान चूक, अर्पण बरोबर, फरहान चूक. सांगा बरं 324 हा कोणाचा वर्ग आहे? 18. 18चा स्क्वेअर आहे 324. 18चा स्क्वेअर 324, म्हणून तुमचा आन्सर आहे 18. 18 उत्तर यायला हवं होतं. चला इथे घ्या. हाच प्रश्न आहे, प्रश्नात काही बदल नाही. तर प्रश्न असा आहे, इथं जसं मुलं आहेत तिथं फुलांचे हार सुद्धा येतात. काय येतात की एका टोपलीमध्ये असा प्रश्न येतो. 784 फुले आहेत आणि त्या फुलांच्या संख्ये एवढ्याच प्रत्येक माळेमध्ये फुलं ओवली तर अशा किती माळा तयार होतील, असा प्रश्न येतो. सेम. आता तुम्ही इथे विद्यार्थीच लक्षात घ्या आणि मला सांगा. 784. प्रचिती शब्बास, विराज शब्बास,
बघा किती छान प्रचितीने सेंड केलं मला. प्रचिती शब्बास, विराज शब्बास, अर्पान शब्बास, अजय शब्बास, आनंदी शब्बास, सोराली शब्बास, जान्हवी शब्बास. जान्हवी खूप छान. वर्गपाठ असले काही अडचण नाही. वर्गपाठ पाहिजेत, पाडेपाठ पाहिजेत. कार्तिकी बरोबर, सार्थक बरोबर. स्वराज करेक्ट आहे बाळा. 784 कोणाचा वर्ग आहे बाळांनो सांगा मला. 28. 28. 28चा वर्ग आहे. हा बोल बाळा. ठीक आहे. चला 25 नंबरचा प्रश्न बघा. खालील कोणत्या पर्यायातील मांडणी त्रिकोणी संख्येची आहे? त्रिकोणी संख्येची मांडणी आहे. त्रिकोणी संख्येची मांडणी विचारले तुम्हाला. तुम्हाला मांडणी माहीत पाहिजे. करेक्ट आहे प्रचिती. शब्बास बाळा. प्रचितीने करेक्ट दिलं. कार्तिकी बरोबर आहे. देशमुख बरोबर आहे. शर्वरी बरोबर आहे. जान्हवी बरोबर आहे. स्वराली बरोबर आहे. आनंदी, दुर्वा, इशू, ध्यानदा, अजय, स्वरा सगळ्यांचं बरोबर आहे. भक्ती बरोबर आहे. अर्फान संस्कार चूक आहे. विराज बरोबर आहे. श्लोक बरोबर आहे. आदी बरोबर आहे. सार्थक चूक आहे. फरान 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 बरोबर आहे. बरोबर. एक लक्षात घ्या, ही त्रिकोणी संख्या म्हणजे कशी. पहिल्यांदा एक आहे, मग दोन आहेत बघा. 1 आणि 2, मग 1 2 3 एक एक वाढत जातो. 1 2 3 आणि 4. 4 आणि 3 7 8 9 10. टोटल किती हे झाले चौकोन? 10 चौकोन आहेत. 10 ही त्रिकोणी संख्या आहे. ही मांडणी अशीच असते. अशी त्रिकोणासारखी मांडणी ना. हे आता मी सेंटर पकडतो असा. बाकी आहे का इथं चौकोनी मांडणी अशी? इतर काय मांडणीचा काही संबंधच नाही. कसं 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 झालं ते याचं बी नाहीये. ही त्रिकोणी आहे. ओके. चला आपण पुढे जाऊया. आता सोपा भाग सुरू होतोय तुमचा. बेरीज वजाबाकी. 8 व 9 संख्येवरील क्रिया बघा. बेरीज आणि वजाबाकी आहे. 7 अंकी संख्यापर्यंत हातच्याची बेरीज, वजाबाकी व शाब्दिक. 7 अंकी पर्यंत असते तुम्हाला. शाब्दिक उदाहरणं असतात. चला तर पहिलं उदाहरण तुम्ही आता डायरेक्ट उदाहरणाकडे जाऊ, कारण तुम्ही खूप उदाहरणं सोडवलेली. चला याच्यामध्ये काय मिळवलं की 9,000 येईल. चला पटकन आता फास्ट द्या मला. 7,184 अधिक काय मिळवायचं म्हणजे 9,000 येईल. तुम्ही काय करायचं, 9,000 मधून हे वजा करायचं म्हणजे उत्तर येते. पटकन सेंड करा. अजून कोणाचं चालू नाही. चला हे द्या मला. हे ऑप्शन काही नाही तिथं. साईचं बरोबर आहे. साई व्हेरी गुड. कार्तिकी बरोबर आहे. प्रचिती ऑप्शन कुठे तिथे? अजय इंगळे चूक. वजाबाकी करायची व्यवस्थित. म्हटलंय बेरीज, पण इकडे बरोबर चिन्हाची इकडे असेल तर ह्यातला अंक तिकडे जाऊन वजा होतो. अजय इंगळे चूक. जान्हवी चूक. कसं काय अजय आणि जान्हवी सारखंच उत्तर कसं काय आलं तुमचं? उत्तर दिसतात का? संस्कार बरोबर. फरहान चूक. अर्फान चूक. शर्वरी चूक. शर्वरी हातचा गेला का त्याच्यातनं? प्रचिती बरोबर. वजाबाकी करायची तुम्हाला. प्रचिती बरोबर आहे. बाकी कोणाचं नाही. अरे वजाबाकी 4 अंकी वजाबाकी तुम्हाला येणार. पटकन करा. फास्ट आली पाहिजे. सार्थक बरोबर. आणि हे कळलं पाहिजे स्वतः. चूक. आदिती चूक. हे बाळांनो
आता इथे छोटा अंक आहे वरती, म्हणजे याला पण तुम्हाला 10 करावं लागेल. 10तनं 4 गेला 6, इथे एक वाढवला म्हणून इथे परत कंप्लीट करावं लागेल आणि हे एकत्र येणार आहेत आता. 8 आणि 9 झाला, हा पुन्हा छोटा आहे. मग 10तून पुन्हा 9 गेला, 10तून 9 गेला तर 1 येणार आहे. पुन्हा हा मोठा अंक आहे 1, हा इथं 10 घेतला होता म्हणजे इथे 1 येणार आहे. इथे परत तुम्हाला 2 करावं लागेल आणि 10तून 2 गेले किती राहणार आहे? 8 राहणार आहे. 7तून 2 गेले 8 राहणार आहे. हा एक अंक परत द्यावा लागेल तुम्हाला. 9तून 8 गेला 1, 1816. 1816 उत्तर यायला पाहिजे होतं. ज्यांचं 1816 आलं त्यांचं बरोबर. आता मी कसं करतो तोंडी, मी ते सांगतो. मी बघतो की हे 90 वेळा 100 आहेत आणि ही 71 जवळजवळ 72 100 म्हणजे 72 शेकडा आहे, म्हणजे 72 100 आहेत. तर 90 मधून 72 गेलं तर 18 राहणार आहे. 18 100 राहणार आहे. 1800 तर राहिलंच असतं, परंतु मी काय केलं तर 72 नव्हतेच ना ते. 72 नव्हते, 7200 व्हायला किती कमी होतं तर 16 कमी होतं. 84 16 100 म्हणून याला 16 करायचं, असं माझं तोंडीच असतं. मी सांगितलेलं नीट लक्ष द्याल का? इकडं परत एकदा बघा. हे बघा, हे 90 आहे ना, 90 मधून 71च्या ऐवजी पुढं काहीतरी आहे म्हणून 90 मधून 72 घालवायचं. 90 मधून 72 गेलं तर 18 आणि हे 2 शून्य आहेत म्हणजे 100 येते. 100 मधून 84 शून्य असेल तर असं करायचं. 100 मधून 84 गेले तर 16. जागेवर उत्तर असं येतं, काढता येतं आपल्याला. समजलं तर ठीक, नसेल वजाबाकी करा. चला 2 नंबर सॉल्व्ह करून द्या मला. 87 64 मधून काय करायचंय तुम्हाला? 64 36 वजा करायचे. ठीक आहे, बघूया आता कोणाकोणाचं बरोबर आहे. सत्याऐंशी 64 मधून 64 36 वजा करा. 23 28 साईने पाठवलंय, फरारने पाठवलंय, अर्पानने 23 32 पाठवलेलं आहे. आरूचं बरोबर आहे, अर्पानचं चूक आहे, विराजचं बरोबर आहे, सार्थकचं बरोबर आहे, प्रचिती बरोबर आहे, आनंदी चूक आहे, अजय बरोबर आहे, तेजू बरोबर आहे, दुर्वा बरोबर आहे. तेजू दुर्वा बरोबर आहे. चला मी वजाबाकी करतो. हे छोटा आहे म्हणजे 14तनं 6 गेला 8, इथं आला आजचा. 6तनं 4 गेले 2, 7तनं 4 गेले 3, 8तनं 6 गेले 2, 23 28. 23 28 इथं उत्तर यायला पाहिजे होतं तुमचं, 23 28. चला ठीक आहे. बघा, बरोबर चिन्हाच्या इकडे अधिक होतं त्यावेळेस तुम्ही वजाबाकी करत होता आणि बरोबर चिन्हाच्या तिकडे इकडे जर वजाबाकी असेल तर तिकडे अधिक करायचे. हे इकडे वजा करायचं, इकडले हे वजा करायचं. चला घ्या 3 नंबरचं. 6000तून 4234 वजा करा. 42च्या ऐवजी 4300 पकडा आणि बघा 1700 किती राहते तुमचं उत्तर. सेंड करा मला. नाही रे प्रचिती, शेवट काय शून्य आहे का बाळा? तू कसं काय पाठवलं मला? नाही सार्थक, बेरीज कराय कोणी सांगितली सार्थक तुला? साईचं बरोबर आहे, शब्बास साई. प्रचिती बरोबर. तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे बेरीज करायची का वजाबाकी करायची आणि कशातून काय वजाबाकी करायचं. 2-3 गणितं असतात असली परीक्षेला. संस्कार बरोबर, प्रचिती बरोबर, संस्कार बरोबर, साई बरोबर. कार्तिकी हातच्यात गडबड केलीस बाळा तू. इशू हातच्यात गडबड केली. विराज हातच्यात गडबड केली, हातचा येत नाहीये. बेरीज होता बाकी तुम्हाला येत नाही चांगल्या प्रकारे. शर्वरी बरोबर. छोट्या छोट्या बेरीज होता पाक्यात या. फरान बरोबर, जान्हवी चूक, अजय बरोबर. तुम्हाला बेरीज वजा बाकीकडे लक्ष पुरवावं लागेल. ज्ञानदा बरोबर, ऑप्शन नाही ज्ञानदा. नाही, ज्ञानदाचं चुकलेलं आहे. ज्ञानदा चुकलंय तिचं. स्वरा बरोबर, दुर्वा चूक, आरोही बरोबर,
देशमुखचं चूक. अरे वजाबाकी करायची आहे. बघा छोटा अंक आहे, 10तून 4 गेले 6, परत कॅरी केला 10तून 4 गेले, आता 3 आणि 4 होणार आहे, 3 आणि 4, 10तून 4 गेले पुन्हा 6, छोटा अंक आहे, 0 नाही तर 10च होणार आहे, 10तून 3 गेले 7 आणि 5, 6तून 5 गेला 1, 1766 आन्सर यायला पाहिजे. ज्ञानदा 1766 आधी ते हातचे व्यवस्थित द्यायला शिका. चला हे 4 नंबर घ्या. आता काय करायचं, यातून हे वजा करायचं, यातून हे वजा करायचं. इकडलं असेल तर हेच वजा करावं लागतं. आता मोठ्यातनं हा तिकडे जाणार आहे, 78 91 मधून 23 94 वजा करायचं. बघूया, अरुणी सेंड केले, प्रचिती सेंड केलेले. साऊंड येतोय बाळा? सगळ्याला आवाज येतोय का माझा? हो सर. हो सर. चला बघूया किती जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. साईचं बरोबर आहे, कार्तिकीचं बरोबर आहे, साई कार्तिकी सार्थक बरोबर आहे, स्वरा चुकलेली, फरान बरोबर आहे, विश्व चूक आहे, अजय इंगळे बरोबर, दुर्वा बरोबर आहे, विराज बरोबर आहे. चल बघा, 7891 मायनस 239194. सर मी उत्तर पाठवले. ज्ञानदा बरोबर आहे, विराज बरोबर आहे, दुर्वा बरोबर आहे, अजय बरोबर आहे, जान्हवी चूक, विश्व चूक. सर मी उत्तर पाठवले पण तुम्ही पाहिलंच ना. परत पाठवायचं मी पाहिलं नसेल तर. जान्हवी चूक, आधी चूक, प्रचिती बरोबर. चला बघा आता, 11तनं 4 गेले 7, इथे झाला 10. आता 9 म्हणजे 9वातून 10 जात नाही, मग इथे होणार तुमचा 19, 19 मधनं 10 गेले तर 9 येणार आहे. स्वराली चूक, संस्कार बरोबर आहे, फरान चूक, फरान नाही, अरफान चूक, स्वराली चूक, स्वराज इकडे बघा, हा कॅरी केलेला परत देऊन टाकला, 8तनं 4 गेले 4 येणार आहे आणि 7तून 2 गेले 5 येणार आहे. 54 97 हे आन्सर यायला पाहिजे होतं. 54 97. तुम्हाला मी गणित देऊ का थोडीशी, बेरीज वजाबाकीला घ्या बरं जरा. हो सर. 10 गणित घ्या आता सलग. आत्ता सोडवायची का? ती घरी सोडवायची. आता गणित घ्या फक्त लिहून, नाही तर स्क्रीनशॉट घ्यायचा, नाही तर व्हिडिओमध्ये दिसतीलच. ओके, आणि जेवढे होतील तेवढे आता लगेच सोडवायला लागा. 7433 अधिक 10,295. दुसरं घ्या, 4113 अधिक 11,737. तिसरं घ्या, 12,800 वजा 6,569. चौथं घ्या, 2317 अधिक 9,999. पाचवं घ्या, 8,712 वजा 1,719. सहावं घ्या,
व 3289 5118 सातवं घ्या 41 18 19 17 बस झाली 7 सगळी सॉल्व करायची 1 मिनिट हो सर. स्क्रीनशॉट सारखं करून ठेवतो स्क्रीनशॉट घ्या याचा म्हणजे तुम्हाला ते परत व्हिडिओ बघण्याची गरज नाही आणि ही बेरीज वजाबाकी आली पाहिजे बाळांनो झाला का स्क्रीनशॉट हो सर. ठीक आहे चला आता पहा नमुना 1 आहे चला हे अधिक हे वजा हे आपल्याला हे सगळं एकत्र करायचं आहे आपल्याला करता येईल का तुम्हाला एकत्र 78,949 अधिक 6,042 वजा 2994 काय करायचं ह्यातनं हे पहिलं वजा करून घ्यायचं आणि ते ऍड करून टाकायचं करा चला पटकन बेरीज वजा बाकी आता हे काही फार अवघड नाहीये नमुना 1 हे खालचं काय बघत बसू नका हे काय पाहू नका 78,949 अधिक 6,042 वजा 2994 ही वजाबाकी पहिली करत आहे आणि त्यात राहिलेले उत्तर येईल ते ह्यात ऍड करायचं तिथे ऍड म्हटलं एक नाही पहिल्यांदा ही वजाबाकी करून घ्या आणि त्यात ऍड करा त्या पहिली बेरीज करता बेरीज वजाबाकीमध्ये कुठलेही अगोदर केलं तरी चालतं कोणाचं तर ये ना झालं का तुम्हाला हे करायचंय सगळं बेरीज वजाबाकी आलीच पाहिजे प्रचिती ती नाही लगेच उत्तर पण काढायचंय पुढचं ही केल्यानंतर हे ऍड करून पण टाकायचं आपण काय करू हजार वेगळे घेऊ चला 78,000 आणि 6,000 किती झाली 78 आणि 6 84,000 होणार आहे काय अडचण आहे का बघा माझ्याकडे सगळे पाहता मी कसं करतोय ते पहा तोंडी करण्याचा प्रयत्न करायचा 78,000 आणि 6,000 हे 6,000 आहेत ना 78 आणि 6 किती झाले 84,000 झाले की नाही आता 100 काय आहेत का काहीच नाहीत तर 900 होणार आहे ते 49 आणि 42 49 आणि 42 बघा 40 आणि 40 80 80 9 40 आणि 40 80 80 9 89 90 91 आहे किती झाले ते 91 आणि ही बेरीज करून घेऊ 1 9 9 4 आणि 8 बघा 84,991 आलं आणि त्यातून 2994 वजा करायचे आपल्याला काय करायचं 2994 मायनस करायचं इथेच करूया आपण आता बघा हा छोटा आहे 11तून 4 गेले 7 ओके दिला हातचा परत आता इथे हा छोटा आहे मग याला 19 करावं लागेल 19 मधनं 10 गेले 9 परत दिला परत 19 करावं लागेल 19 मधनं 10 गेले 9 परत दिला आणि 84 मधून 3 गेले तर 81 येणार आहे 84 मधून 3 गेले तर 81 येणार आहे 81,997 हे तुमचं आन्सर येईल काय अडचण आहे का तुम्हाला 87 नाही सोडा 81,997 तुम्हाला बेरीज वजाबाकी आलीच पाहिजे
बेरीज वजाबाकी हा खूप बेसिक घटक आहे तुमचा. चला हे घ्या, बघ किती सोपं सोपं आहे ते करा. 64 शतक, 210 सहस्र, 21 दशसहस्र, तेवढे शून्य ऍड करत चालायचं. शतकाचे 2 शून्य असतात, सहस्राचे 3 शून्य असतात, दशसहस्राचे 4 शून्य असतात, 3 आणि 4 शून्य असतात. आणि मग हे आता सगळं व्यवस्थित ऍड करत चालायचंय. करा ऍड ते. शून्य माहिती पाहिजेत कुठले किती ते. एकवीस दशसहस्र मोठा कोण आहे? सगळ्यात मोठा हा आहे, मी लिहितो इथे. 21 चे 4 शून्य, 2 3 4 शून्य. 210 सहस्र म्हटलंय, 210 आणि सहस्राचे 3 शून्य. बघा 21 21 42 झाले की नाही? झाले की नाही? आणि 64 चे 2 शून्य, हो 64 चे 2 शून्य. बस संपलं उत्तर. आता काय ह्या उत्तरामध्ये आहे? करा सॉल्व, बघूया किती झालं. बरोबर आहे. साई बरोबर, फरहान बरोबर, दुर्वा बरोबर. जसाच्या तसा, जसाच्या तसा, जसाच्या तसा, जसाच्या तसा. 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 42 64 डबल 0. हे तुमचं आन्सर यायला पाहिजे. 42 64 डबल 0. ठीक आहे. अभ्यास करा, बेरीज वजाबाकी आली पाहिजे. चला इथे काही नाहीये, दुसऱ्या पानावर आता एक्झाम्पल असतील एका वेळेस. आय थिंक व्हेरी गुड, छान. आता हे सगळं सोडवायचंय, हे चुकायचं नाही. फटाफटा फटाफटा फटा काउंट करत चालायचं. आता हे मी कसं सोडवतो? आता इथे 81 81 81. माझं सारं लक्ष कुठं असतं तर तुम्हाला सांगतो. आता उत्तर ह्या 2 मध्ये असणार. करा सेंड, बघूया पहिलं. ठीक आहे. अरूप बरोबर, अजय बरोबर, भक्ती बरोबर, कार्तिकी बरोबर, दुर्वा बरोबर, विराज बरोबर, शर्वरी बरोबर, फरहान बरोबर. बघा आता इथं किती आहे? 29,000 आहे. तर मी पण यातलं 1000 बघत असतो. 89,000 आहे की नाही? इकडे बघा माझं कसं सोडवण्याची पद्धत आहे. पद्धत पहा, इथे किती? 29,000 आहे, इथे 89,000 आहे की नाही? मग 89 आणि 29 किती होणार आहे? 8 आहे. कारण 99 8 येणार आहे, तर इथं 8 यायला पाहिजे होतं. मग इथं 8 आला, तर इथं 8 आला, तर हे तुमचं उत्तर आहे. इथे एक 8 होता, परंतु हे 61 35 आणि 46 81 यायला पाहिजे होता. आणि बाकी कुठे 8 नाही. मी काही सगळं करत नाही, मी सांगितलेलं कळतंय का मी काय केलं? मी सांगितलेलं कळालं का तुम्हाला? नसेल कळालं, हो सर. नसेल कळालं तर बेरीज करायची धडाधड. इकडे बघा मी काय केलं, इथं याच्यात 1000 कुठे बघायची तशी, तर इथे 89,000 होते. 29 आणि 89,000 किती झालं? तर 99 18. आणि हे बघायचं 4 आणि 99 18. इथं किती होतं? 904. प्रत्येक हातचा येत होता. एक चुकतंय का माझं? 1000 इथं 19. ओके, हां ठीक आहे, आपण करूच नाही तर. बघा सरळ सरळ मांडून घ्यायचं. 2